kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक असा नाचणीचा कपकेक. तर अगदी कमी साहित्यामध्ये हा केक कसा बनवायचा तो आपण पाहणार आहोत. तर आता सुट्टी पडल्यामुळे लहान मुलांना रोज काय बनवायचं असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. तर नाचणीपासून पौष्टिक असा ब्राउनी केक आपण बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा बनतो. तर 1 वाटी नाचणीचे पीठ घ्यायचे आहे. हे नाचणीचे पीठ मिक्सरमध्येही वाटून घेतलेले आहे. यामध्ये खजूर टाकायचे आहेत. तर 4-5 खजूर घेतलेले आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. आता यामध्ये काजू टाकायचे आहेत. काजूचे तुकडे टाकलेले आहेत. त्याचबरोबर 5-7 बदामही टाकायचे आहेत. हे दोन्ही अशा पद्धतीने टाकल्यामुळे खजूरची चांगली पेस्ट होते, मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही. तर हे ड्रायफ्रूटची आणि खजूरची पेस्ट आता नाचणीच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. तर खूप छान हा केक तयार होतो. अगदी ब्राउनीसारखा लागतो. आता यामध्ये गुळाची पूड किंवा पावडर टाकणार आहे. साधारणपणे एवढ्या मिश्रणासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 चमचे इतकं गुळाची पावडर वापरलेली आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये 3 चमचे तूप ॲड केलेले आहे. हे गरम न करताच 3 चमचे वापरलेले आहे. आणि ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेऊन पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने आपण 1 वाटी दूध घ्यायचं आहे. अगदी पुरेसं होतं, पण तरीही हळूहळू दूध टाकायचं आहे. एकदम टाकायचं नाही, नाहीतर बॅटर आपलं जास्त पातळ होऊ शकतं. तर आता हलवायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान दिसत आहे. एकदम पटकन हा केक तयार होतो. 1 वाटी इतकं दूध आपल्याला हे बरोबर होतं. तर पहा, हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. योग्य पद्धतीनं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. जी नुकतीच सुकलेल्या आठवणींचा जरा ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. जर तुम्हाला ही कादंबरी खरेदी करायची असेल तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून तुम्ही करू शकता. तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि आपल्याला जर आवडत असेल तर व्हॅनिला इसेन्स टाकू शकता. तर तेही टाकून घ्यायचं आहे व परत चांगले बॅटर हलवून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर अगदी अर्धा चमचा टाकल्यामुळे त्याला आतून चांगल्या जाळ्या सुटण्यास मदत होते. आणि जरी तुम्ही नाही वापरलं तरीही हा केक चांगला फुलतो. आता परत चांगलं बीट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता हा केक आपण वाट्यांमध्ये करणार आहोत. तसा हा कप केकसारखा दिसणारा केक तयार होतो. तर प्रत्येक वाटीला तूप ग्रीस करून घ्यायचं आहे. हा केक स्टीम करून घेणार आहोत, त्यामुळे कढई पाणी टाकून आधीच तापत ठेवलेली आहे. सगळ्या वाट्यांना आपण तूप लावून झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण नाचणीचे पिठाचं बॅटर केलेलं आहे ते अर्धी वाटी इतकंच भरून घ्यायचं आहे. तर सगळ्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे वाट्यांमध्ये. साधारणपणे एका चाळणीमध्ये 5 वाट्या छोट्या मोठ्या इतक्या बसलेल्या आहेत. आता यामध्ये आपण कंपाऊंड चॉकलेट टाकणार आहोत. आपल्याकडे कोणतंही चॉकलेट घरात शिल्लक असेल तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. चॉकलेटमुळे आणखीन छान टेस्ट येते. तर यामध्ये असे डार्क चॉकलेट टाकलेले आहे. खूप छान लागते हे डार्क चॉकलेट आणि केकला यामुळे जास्त टेस्ट चांगली येण्यास मदत होते.
तर वरून ड्रायफ्रूट ही अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला जर चेरी वगैरे आवडत असेल तरी तेही तुम्ही टाकू शकता. तर आता आपला केकची तयारी झालेली आहे. तर आता स्टीम करत ठेवायचे. अगदी 10 ते 15 मिनिटातच हा केक आपला स्टीम होतो. तर चेक करत राहायचं आहे हा केक आपला स्टीम झाला आहे का नाही ते. तर प्रथम ते चाळण यावर ठेवायचे आहे. पहिल्यांदा ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग हा केकचं बॅटर ठेवायचं आहे आणि वर यावर झाकण ठेवायचं आहे. तर 20 मिनिटामध्ये हा आपला वाटी केक तयार होतो. तर पाहायचं आहे, पहा किती छान फुलला आहे आणि टेस्टही खूप छान याची आलेली. तर चेक करायचं आहे. तर टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करणार आहोत की हा केक आपला तयार झाला आहे का नाही ते. तर आता टूथपिकच्या साहाय्याने चेक करूया. पहा अगदी क्लीन अशी टूथपिक आपली बाहेर आलेली आहे. यावरून लक्षात यायचं आहे की हा आपला केक छान बेक झालेला आहे किंवा स्टीम झालेला आहे. वाव, मस्तच झालेला आहे केक. बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले केक खाण्यापेक्षा जर अशा पद्धतीने घरच्या घरी केक बनवला तर त्यातून पौष्टिक गोष्टी तर भेटतातच, पण आपली चवही वाढवण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने हा केक घरी नक्की करून पहा. मुलांना तर खूप आवडेल, मोठ्यांनाही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर नक्की करून पहा आणि पौष्टिक गोष्टी मिळण्यासाठी अशा वेगळ्या पद्धतीही वापरणं गरजेचं आहे. तर कट केल्यानंतर पहा आपला केक छान तयार झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे आणि त्याहीपेक्षा टेस्टलाही खूप छान झालेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. घरी ट्राय नक्की करून पहा आणि काय सजेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.